नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता चौथी मंथन विषय गणित घटक 2 संख्यांवरील क्रिया उपघटक 4 गुणाकार व्यवसाय 13 प्रश्न पहिला. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते आहे? अयोग्य म्हणजे चुकीचे. चुकीचं विधान, चुकीचं वाक्य कोणतं आहे? मित्रांनो, पर्याय क्रमांक अ आहे. कोणत्याही संख्येला शून्याने गुणले तर गुणाकार शून्यच येतो. विद्यार्थी मित्रांनो, हे विधान बरोबर आहे. कोणत्याही संख्येला शून्याने गुणा किंवा शून्याने कोणत्याही संख्येला गुणा तरी सुद्धा उत्तर काय येणार आहे? शून्यच येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक अ विधान हे काय आहे? बरोबर आहे. आपल्याला शोधायचं आहे अयोग्य विधान कोणतं. आता आहे त्यानंतर पर्याय क्रमांक ब, गुण्य गुणिले गुणक बरोबर गुणाकार. मित्रांनो, गुण्य गुणिले गुणक बरोबर गुणाकार हे विधान सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक क, कोणत्याही संख्येला 1 ने गुणले तर गुणाकार 1 येतो. मित्रांनो, हे विधान चुकीचं आहे. कोणत्याही संख्येला जर आपण 1 ने गुणलं तर गुणाकार तीच संख्या येतो. कोणत्याही संख्येला 1 ने गुणा म्हणजे 15 गुणिले जर मी 1 केलं तर गुणाकार 1 नाही येणार, तर तीच संख्या येणार. 1 गुणिले 15 म्हणजे उत्तर किती येणार आहे? 1 5 5, 1 1 1 म्हणजे उत्तर 15 आलं. म्हणजे कोणत्याही संख्येला 1 ने गुणलं तर गुणाकार तीच संख्या येतो, 1 येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक क हे चुकीचं आहे. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ड, गुणाकारात ज्या संख्येला गुणायचे तिला गुणक म्हणतात. मित्रांनो, हे विधान सुद्धा चुकीचं आहे. ज्या संख्येला गुणायचं असतं त्याला आपण गुण्य म्हणतो. म्हणजे गुण्य गुणिले गुणक बरोबर त्या ठिकाणी गुणाकार येतो. म्हणजे 5 गुणिले आपण जर 4 केलं तर उत्तर येईल 5 × 24. आता यामध्ये कोणत्या संख्येने आपण गुणतोय तर 4 ने गुणतो. 4 ही संख्या आहे गुणक. कशाला गुणतो? 5 ला गुणतो. मग 5 झाले गुण्य आणि जे उत्तर येईल ते येणार गुणाकार. म्हणजे पर्याय क्रमांक 4 सुद्धा चुकीचा आहे. आपल्याला 2 अयोग्य विधानं मिळाली, क आणि ड. म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, फक्त क आणि ड हे अयोग्य विधान आहे. प्रश्न नंबर 2, खालीलपैकी एकूण किती गुणाकार योग्य आहेत? मित्रांनो, किती गुणाकार बरोबर आहे? ते गुणाकार बरोबर आहे ती संख्या आपल्याला शोधायची आहे. तर आपल्याला एक एक गुणाकार या ठिकाणी करावा लागणार. पर्याय क्रमांक अ, आपण आता पहिला गुणाकार करणार. 27 गुणिले 19, 9 7 63, हातचे आले 6, 9 दुने 18, 18 आणि 6 24. त्यानंतर दशकाचा शून्य 1 7 7, 1 दुने 2 यांची करायची बेरीज 3, 7 4 11, हातचा आला 1, 2 दुने 4 आणि 1 5 513. मित्रांनो, पर्याय क्रमांक अ या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय क्रमांक आता घेणार आपण ब. पर्याय क्रमांक ब मध्ये आहे 23 गुणिले 14, 4 त्रिक 12, हातचा आला 1, 4 दुने 8 आणि 1 9. त्यानंतर दशकाचा शून्य 1 त्रिक 3 आणि 1 दुने 2, 2 9 10 11 12, हातचा आला 1 2 आणि 1 3. उत्तर आलं 322. या ठिकाणी मित्रांनो हे उत्तरच चुकीचं आहे. कारण की आपल्याला या ठिकाणी 2314 दिलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. ब हा गुणाकार चुकीचा आहे. आता आपण घेणार पर्याय क्रमांक क. पर्याय क्रमांक क आहे 305 गुणिले 15. आता पुन्हा आपण 1 1 नेच गुणूयात. 5 5 25, हातचे आले 2, 5 0 0 2 2, 5 त्रिक 15. त्यानंतर आता दशकाचा शून्य. आता कोणत्याही संख्येला 1 ने गुणल्यानंतर गुणाकार काय येतो? तीच संख्या येतो. म्हणजे 1 गुणिले आता 305 केलं तर उत्तर किती येणार आहे? 305. मग या ठिकाणी फक्त व्यवस्थित लिहून घ्या. 5 5, 5 आणि 2 7, 5 5, 3 आणि 1 4. उत्तर आलं 4575. पर्याय क्रमांक क बरोबर आहे. मित्रांनो, हा पर्याय चुकीचा आहे. आता शेवटचा गुणाकार करायचा आहे पर्याय क्रमांक ड, 480 गुणिले 10. हा गुणाकार मित्रांनो सगळ्यात सोपा. ज्या वेळेला गुणाकारामध्ये 10 100 1000 10000 असा गुणाकार असतो त्यावेळेला एकदम सोपा. मग आता काय करायचे? वर्षे जे 480 आहे, जो गुण्य आहे तो आहे असाच लिहून घ्यायचा 480. मग 10 वर किती शून्य आहे? 1, म्हणून फक्त 1 शून्य द्यायचा. उत्तर आलं 4800.
मित्रांनो पर्याय क्रमांक ड सुद्धा बरोबर आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो, किती गुणाकार योग्य आहे तर 3 गुणाकार अ, क आणि ड. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 3. प्रश्न नंबर 3, खालीलपैकी कोणत्या गुणाकाराचे उत्तर 0 येणार नाही. मित्रांनो आपल्याला एकूण 4 पर्याय दिलेले आहेत. कोणत्या गुणाकाराचं उत्तर 0 नाही. आता पर्याय क्रमांक अ आहे 905 गुणिले 30. आता शून्याने गुणल्यानंतर गुणाकार 0 येणार. म्हणजे 905ला शून्याने गुणलं, गुणाकार 0 आला. त्यानंतर दशकाचा 0 घेतला, 3 5 15 हातचा आला 1, 3 0 0 1 आणि 3 9 27. हा जर गुणाकार केला तर यांची बेरीज केली तर किती येते बघा, 27,150. म्हणजे गुणाकार 0 येणार नाही. याचा गुणाकार 0 आलेला नाही आहे. आता पर्याय क्रमांक मित्रांनो आहे ब. हा गुणाकार एकदम सोपा आहे. 101 गुणिले 0 आणि गुणिले 10. मित्रांनो ज्या वेळेला असा गुणाकार असतो, या गुणाकारामध्ये 0 आहे, म्हणजे या गुणाकाराचं उत्तर 0च येणार. 101 गुणिले 0 0 आणि 0 गुणिले 10 0च येणार. म्हणून पर्याय क्रमांक ब उत्तर आलं 0. आता पर्याय क्रमांक क आहे 205 गुणिले 0. मित्रांनो 250 गुणिले जर आपण 0 केलं तर या ठिकाणी उत्तर 0च येणार आहे. मग या प्रश्नाचं उत्तर सुद्धा 0च आलं. आणि पर्याय क्रमांक आहे ड, तर 756 गुणिले 1. मित्रांनो कोणत्याही संख्येला जर आपण 1ने गुणलं तर गुणाकार तीच संख्या येतो, म्हणजे 756. मग आता 0 उत्तर आपल्याला प्रश्न विचारला आहे, कोणत्या गुणाकाराचे उत्तर 0 येणार नाही. पर्याय क्रमांक अ आणि पर्याय क्रमांक ड चं उत्तर 0 आलेलं नाही आहे. ब आणि क चं उत्तर 0 आलं. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. फक्त अ आणि ड चं उत्तर 0 आलेलं नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 4, 5 शतक गुणिले 1 दशक बरोबर किती दशक. मित्रांनो 5 आणि शतक, शतकावर 2 शून्य असतात म्हणून या ठिकाणी 2 शून्य. 5 शतक म्हणजे 500 गुणिले 1 दशक. मित्रांनो 1 आणि दशक म्हणजे 10. 10वर 1 शून्य असतो म्हणून या ठिकाणी 1वर 1 शून्य येणार. 1 दशक म्हणजे 10. आता यांचा गुणाकार केला तर 10 0 0 10 0 0 आणि 10 5 50. उत्तर आलं 5000. मित्रांनो उत्तर आलेलं आहे 5000. पण आपल्याला प्रश्न विचारला किती दशक. दशकावर 1 शून्य असतो म्हणून आपलं उत्तर येणार आहे 500 दशक. 500 दशक म्हणजे 5000. म्हणजे आपलं उत्तर काय आलं, किती दशक तर 500 दशक. 500वर 1 शून्य ठेवला म्हणजे 5000 होणार आहे. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 500 दशक. प्रश्न नंबर 5, खालीलपैकी चुकीचा गुणाकार कोणता. मित्रांनो आपल्याला 4ही गुणाकार करावे लागणार आहेत आणि यातला चुकीचा गुणाकार कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक 1 465 गुणिले 35. 5 5 25 हातचे आले 2, 5 30 आणि 2 32 हातचे आले 3, 5 चोक 20 21 22 23. त्यानंतर घेणार दशकाचा 0, 3 5 15 हातचा आला 1, 3 सक 18 आणि 1 19 हातचा आला 1, 3 चोक 12 आणि 1 13. यांची करायची आपल्याला बेरीज. 5 5 5 आणि 2 7 9 10 11 12 हातचा आला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6. उत्तर आलं 16,275. पर्याय क्रमांक 1 तर बरोबर आला. पर्याय क्रमांक आता 2 378 गुणिले 25. 5 8 40 हातचे आले 4, 5 7 35 36 37 38 39 हातचे आले 3, 5 3 15 16 17 18. दशकाचा घेतला 0, 8 2 8 16 हातचा आला 1, 2 7 14 आणि 1 15 हातचा आला 1, 2 3 6 आणि 1 7. आता होणार बेरीज 0 9 आणि 6 15 हातचा आला 1, 8 आणि 5 13 आणि 1 14 हातचा आला 1 आणि 7 आणि 2 9 9450. मित्रांनो पर्याय क्रमांक 2 सुद्धा बरोबर आलेला आहे. आता आपण घेणार पर्याय क्रमांक 3 923 गुणिले 18. 8 3 24 हातचे आले 2, 8 2 16 17 18 हातचा आला 1, 8 9 72 आणि 1
73. दशकाचा घेतला 0 आणि आता 1ने गुणल्यानंतर उत्तर तेवढंच येणार आहे 923. 9, 2 आणि 3 यांची करायची आहे आपल्याला बेरीज. 4 अशी 4, 8, 9, 10, 11 हातचा आला 1, 3, 9, 5 आणि 1, 6, 7, 2, 14, 15, 16, 16,614. मित्रांनो हे सुद्धा उत्तर बरोबर आलं. मग आता मला सांगा 1, 2, 3 पर्याय जर बरोबर असेल तर चुकीचा पर्याय कोणता असणार आहे? पर्याय क्रमांक 4च. पण आपण ते सुद्धा करूया, त्याची पण खात्री करूया. 650 गुणिले 40. 0ने गुणल्यानंतर उत्तर 0 आलं. त्यानंतर दशकाचा 0, 4 0 0 4 पंचे 20 हातचे आले 2, 4 सक 24, 27, 28. आता या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 28,000. म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा आहे. 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 6. 968 गुणिले 99 बरोबर किती? मित्रांनो हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. 968 गुणिले 99. 9 8 72 हातचे आले 7, 9 सख 54, 6 9 54, 55 56 57, 58 59 60 आणि 61 म्हणजे हातचे आले पुन्हा 6, 9 9 81 आणि 6 झाले 87. त्यानंतर दशकाचा 0. मित्रांनो आता एकक स्थानच्या 9ने गुणलं गुणाकाराला 8,712. आता दशक स्थानच्या 9ने सुद्धा गुणल्यानंतर गुणाकार तेवढाच येणार आहे. फक्त दशक स्थानचा जो 0 आहे तो आपण अगोदर लिहून घेतला. गुणाकार तेवढाच येणार आहे 8,712. यांची करायची बेरीज. 2 अशी 2, 2 आणि 1 3, 7 आणि 1 8, 7 2 14 आणि 1 15, 8 आणि 7 15, 8 आणि 1 9. उत्तर आलं 95,832. म्हणजेच 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 95,832. प्रश्न नंबर 7. 505 गुणिले 55. तर उत्तर आहे 2 स्टार 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 5. तर स्टार या उदाहरणातील स्टारच्या जागी असणाऱ्या अंकांचा गुणाकार खालीलपैकी कोणता असेल? तर मित्रांनो आपल्याला हा सुरुवातीला गुणाकार करावा लागणार आहे. तर 505 गुणिले 55. बघ आता 5 5 25 हातचे आले 2, 5 0 0 2 अशी 2, 5 5 25. पुन्हा आता 5ने गुणायचं. गुणाकार तेवढाच येणार आहे 25 25. मग या ठिकाणी फक्त एक स्थान आपण इकडं जाणार 25 आणि 25. आपण बेरीज केली 5 अशी 5, 5 आणि 2 7, 5 आणि 2 7, 5 आणि 2 7, 2 अशी 2. म्हणजे स्टारच्या जागी काय आले 7 7 7. बरोबर स्टारच्या जागी 7 7 7 हे अंक आले. आपल्याला प्रश्न विचारला या उदाहरणातील स्टारच्या जागी असणाऱ्या अंकांचा गुणाकार खालीलपैकी कोणता? म्हणजे 7 गुणिले 7 गुणिले 7. आता 7 गुणिले 7 केलं तर 7 7 49. आता पुन्हा 49 गुणिले 7 करणार आपण. तर 7 9 63 हातचे आले 6 आणि 7 चोक 28 29 30 31 32 33 34. उत्तर आलं 343. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 8. 5 स्टार 8 गुणिले स्टार 5 बरोबर 13,200. तर स्टार बरोबर किती? मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पर्यायांचा वापर करावा लागणार आहे. पर्याय क्रमांक आपण 1 घेणार. मग पर्याय क्रमांक 1 आहे 5. मग 5 स्टारच्या जागी 5 आला त्यानंतर 8. आता गुणिले स्टारच्या जागी आपण पुन्हा 5 घेणार आणि पुढं आहे 5. मग या ठिकाणी हा गुणाकार करणार. उत्तर जर 13,200 आलं तर स्टारच्या जागी आपण 5 घेणार. तर 5 8 8 45 हातचे आले 4, 5 8 5 5 25 25 आणि 4 29 हातचे आले 2, 5 5 25 26 आणि 27. आता मित्रांनो एकक स्थानच्या 5ने गुणलं काय आणि दशक स्थानच्या 5ने गुणलं काय? गुणाकार तेवढाच येणार आहे. फक्त दशक स्थानी गुणल्यानंतर एक 0 आला. मग आता 27 आणि 90. या ठिकाणी 27 आणि 90 यांची करायची आहे आपल्याला बेरीज. 0 अशी 0, 9 अशी 9, 7 2 14, 15 आणि 16 हातचा आला 1, 7 आणि 3 10 हातचा आला 3. उत्तर आलं 30,960. मित्रांनो हे उत्तर बरोबर आहे का? तर नाही आहे. म्हणून स्टारच्या जागी 5 येणार नाही. पर्याय क्रमांक 1 चुकीचा. आता आपल्याला पर्याय क्रमांक 2 घ्यायचा आहे. आता स्टारच्या जागी आपण 2 घेणार म्हणजे 5, त्यानंतर स्टारच्या जागी 2, त्यानंतर पुढे 8 गुणिले स्टारच्या जागी पुन्हा 2 आणि पुढे
5. आता आपण गुणाकार करणार. 5 48, हातचे आले 4, 5 दुणे 10 आणि 4 14, हातचा आला 1, 5 5 25 आणि 1 26. त्यानंतर दशकाचा 0, बे 8 16, हातचा आला 1, बे दुणे 4 आणि 1 5, बे पंचे 10. आता आपण करणार बेरीज 0, 6 4 10, हातचा आला 1, 6 5 11 आणि 1 12, हातचा आला 1 2 आणि 1 3, 1 उत्तर आलं 13,200. मित्रांनो उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर आलेलं आहे. म्हणजे स्टारच्या जागी जर आपण 2 घेतला तर उत्तर 13,200 बरोबर येतं. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 9, 8 शतक 4 दशक गुणिले 20 एकक बरोबर किती शतक? मित्रांनो प्रश्न नीट समजून घ्या. 8 आणि शतक, शतक म्हणजे 100, 100वर 2 शून्य असतात म्हणून 8वर 2 शून्य. 8 शतक 4 दशक. आता मित्रांनो 4 लिहिले, दशक म्हणजे 10, 10वर 1 शून्य असतो म्हणून या ठिकाणी 4वर 1 शून्य. म्हणजे 8 शतक 4 दशक किती झाले तर 840 झाले. आणि गुणिले 20 एकक म्हटलं, 20 एकक म्हणजे 20च. मग 840 गुणिले आपण करणार 20. या ठिकाणी अगोदर शून्याने गुणलं, उत्तर 0 आलं. त्यानंतर दशकाचं 0, बे 0 0, बे चौक 8 आणि बे 8 16. मित्रांनो उत्तर आलं आपलं या ठिकाणी 0 0 8 6 16,800. आपलं उत्तर आलं 16,800. पण आपल्याला प्रश्न विचारला आहे किती शतक. आता हे उत्तर आपल्याला शतकामध्ये सांगायचं आहे. मित्रांनो हे उत्तर आपल्याला शतकामध्ये सांगायचं आहे. शतक म्हणजे 100, 100वरती 2 शून्य असतात. म्हणजे हे 2 शून्य आपण बाजूला काढले तर आपलं उत्तर आलं 168 शतक. 2 शून्य बाजूला काढले, 100वर 2 शून्य असतात म्हणून 2 शून्य बाजूला काढले. आपलं उत्तर आलं किती शतक तर 168 शतक. म्हणजेच 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 168 शतक. प्रश्न नंबर 10, 309 या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे उत्तर 30,900 होईल? मित्रांनो प्रश्न सोपा आहे. 309 या संख्येला कोणत्या संख्येनं गुणावं म्हणजे उत्तर किती होणार आहे तर 30,900. मित्रांनो 309वर 309 गुणिले कोणती संख्या आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं, हे 309 तर आहे तसेच आहे, फक्त 2 शून्य वाढले. मग 2 शून्य कधी वाढणार आहे ज्या वेळेला आपण 100ने गुणू त्यावेळेला. म्हणजे 309 गुणिले आपण जर या ठिकाणी 100 केलं तर उत्तर बरोबर येणार आहे 30,900. म्हणजे काय झालं, हे 309 आहे असेच या ठिकाणी बघा, 309 गुणिले आपण जर 100 केलं तर आपण काय करतो 309 आहे असेच लिहितो आणि त्यानंतर 100 आहे म्हणजे 100वरचे 2 शून्य देतो. म्हणजे उत्तर किती झालं 30,900. म्हणजे कोणत्या संख्येने गुणावं लागेल तर 100ने गुणावं लागणार आहे. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय नंबर 13 संपलेला आहे. पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.